नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आपल्या घरामध्ये घटस्थापना सुरू झाली आहे. आपण अनेक व्रत वैकल्य, पूजा, अर्चा, स्तोत्र पठण करत आहोत. पण तरी देखील आमच्या घरातली चिडचिड, भांडणं, वादविवाद किंवा घरात पैसा राहतच नाही अशा समस्या जर असतील, तुमच्या घरात जास्त निगेटिव्ह एनर्जी असेल, तर तुम्हाला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरात किती नकारात्मक ऊर्जा असू द्या, घरात चिडचिड असू द्या, भांडणं असू द्या, कटकट असू द्या, अगदी 1% तर 1000 पटीने तुम्हाला याचा फरक पडणार आहे. मग आपल्याला हा उपाय न चुकता अगदी नवरात्र संपेपर्यंत रोज करायचा आहे. हा उपाय सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस करायचा आहे. तुम्हाला जसा वेळ असेल तसं तुम्ही त्या वेळेत करू शकता. तुम्हाला मातीचं भांडं घ्यायचं आहे, त्यावर थोडी शेणाची गौरी घ्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शुद्ध गाईचं अगदी 1 चमचा तूप घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला तेजपत्ता जे असतात, तमालपत्र, ते 2 घ्यायचे आहे. 2 वेलची, 2 लवंगा, त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी. या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण जो गौरी टाकली आहे त्यावर थोडंसं तूप टाकायचं आहे, कापराने ते पेटून घ्यायचं आहे. त्यानंतर तमालपत्र त्यावर टाकायचे आहे, 2 वेलची त्यावर टाकायची आहे, 2 लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर हळदी टाकायची आहे. घरात पूर्ण ठिकाणी जो धूर आहे, अगदी शेवटच्या दारापासून ते मुख्य दरवाजापर्यंत तुम्हाला सर्व कोपऱ्यांमध्ये, सर्व घरांमध्ये ते फिरवायचं आहे. असं केल्याने आपल्या घरात कितीही नकारात्मक ऊर्जा असू द्या, 101% घरातून नकारात्मक ऊर्जा जाणार आहे. घरात सुख, शांती, समृद्धी आली तर माता लक्ष्मी तुमच्या घरात 100% राहणार आहे. तुमच्या घरात जर कटकट असेल, वादविवाद असेल, तर तुम्ही कितीही पूजा, अर्चा, देवधर्म करा, याचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही. मग त्यामुळे तुम्हाला न चुकता या गोष्टी करायच्या आहे. यासोबत सतत जर कुणी घरात आजार असेल, चिडत असेल, वादविवाद करत असेल, तर त्या व्यक्तीच्या शरीरावरून तुम्ही हे 7 वेळेस उतरू शकता. असं केल्याने सुद्धा त्यांच्या